नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विलास धर्माधिकारी, दत्तकृपा हार्ट केअर ईसीपी अॅनिच्युलेशन सेंटर नांदेड तर्फे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांना माझा प्रथम मानाचा मुजरा आणि त्यानंतर आपल्या WMO टीमचे संचालक संस्थापक कैलासवासी मराठा प्रवीणजी पिसाळ सर यांना माझा विनम्र अभिवादन करून या WMO टीमच्या जे सर्व ऍडमिन टीम आहे या सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानतो की त्यांच्यामुळे मी आज हजारो लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि हृदयरोगाबद्दल जनजागृती करणे हा आमचा मानस असून हृदयरोग कसा टाळता येईल आणि हृदयरोगाची कारण काय यावर आम्ही प्रथम एक भाग बनवलेला आहे। आज मी दुसरा भाग बनवत आहे की हृदय रोगाचे मेन म्हणजे कुणाला हृदयरोगाचा धोका जास्त आहे आणि तो कशा प्रकारे हृदयरोग टाळता येऊ शकतो यावर मी एक आज छोटी क्लिप बनवून जास्तीत जास्त त्याच्यामध्ये माहिती देण्याचा माझा मानस आहे। तर कृपया आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी खाली बेल आयकॉन दिलेला आहे त्याला आपण प्रेस करावं आणि आमच्याशी जुळावं। तर सर्वप्रथम मी आज सांगू इच्छितो की हृदयरोग जो आहे ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो, हा हृदयरोग हा हृदयाचा आजार नसून हृदयाच्या रक्तवाहिन्याचा आजार आहे हे आपण समजून घेणं फार आवश्यक आहे। म्हणजे त्याचं असं की ज्या लोकांना ब्लॉकेज आहे त्यांना अटॅक येईलच असं नाहीये किंवा ज्यांना ब्लॉकेज नाहीये त्यांना अटॅक येणार नाही असं पण नाहीये। म्हणजे कसं आहे, जो अटॅक जो येतो तो हृदयाच्या ब्लॉकेजमुळे नसून जो रक्तवाहिन्यामध्ये जी गुठळी तयार होते त्या रक्तवाहिन्याच्या गुठळीमुळे अटॅक येत असतो आणि ज्यांना ब्लॉकेज नाहीये त्याच्यामध्ये पण हृदयाची गुठळी निर्माण होऊन ब्लॉकेज नसणाऱ्या व्यक्तींना सुद्धा अटॅक येऊ शकतो। त्याच्यामुळं सर्वप्रथम आपण हे डोक्यातून काढून टाकावं की ब्लॉकेज झाले म्हणजे सर्व काही असं नाहीये। तर ब्लॉकेज नसणाऱ्यांना सुद्धा हार्ट अटॅक येत आहेत आणि सध्या आपल्याला या तरुण पिढीमध्ये हे प्रमाण जास्त आहे। तर मला हे सांगायचं की आज हृदयरोगाची धोका कुणाला जास्त आहे, तर सर्वप्रथम ज्यांना मोटापा आहे, मोटापा म्हणजे ज्यांना जास्त वजन आहे आणि त्यांचा सेंट्रल ओबेसिटी ज्याला आपण म्हणू म्हणजे पोटाचा घेर ज्यांना जास्त आहे, ज्यांना पोट जास्त सुटलेलं आहे अशा लोकांना हृदयरोगाचा धोका जास्त आहे। त्याचप्रमाणे ज्यांना व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D3 ची डिफिशियन्सी आहे आणि जे लोक व्हेजिटेरियन आहेत, आपले भारतीय आणि महाराष्ट्रीयन लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D3 डिफिशियन्सी ही कॉमन आहे। तर ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 आणि D3 कमी आहे तर अशा लोकांना सुद्धा हृदयरोगाचा धोका जास्त आहे। त्याच्यामुळे आपण दरवर्षी व्हिटॅमिन B12 आणि D3 हे रक्ताच्या तपासण्या करून घ्याव्यात आणि जर कमी असेल त्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध उपचार किंवा व्हिटॅमिन सप्लिमेंट्स घ्यावेत। त्याच्यानंतर ज्यांना अति उच्च रक्तदाब आहे, हाय ब्लड प्रेशर किंवा अति प्रमाणामध्ये डायबिटीज आहे, मधुमेह, ज्याच्यामध्ये रक्तामध्ये साखरेचं प्रमाण नेहमी वाढलेलं असतं, ज्यांचं शुगर हे अनकंट्रोल्ड आहे, जे डायबिटिक असून सुद्धा पथ्यपाणी करत नाहीत किंवा वेळेवर औषधोपचार घेत नाहीत अशा रुग्णांना सुद्धा हृदय विकाराचा धोका जास्त आहे, त्यांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त आहे। त्याच्यामुळे ज्यांना हाय बीपी आहे, हाय डायबिटीज आहे त्यांनी आपली वेळेवर तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळेवर औषधोपचार आणि आपली दिनचर्या, आपला आहार विहार वेळीच बदल करावा आणि हृदयरोगापासून दूर राहावे। त्याच्यानंतर ज्यांच्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण, हाय लिपिड्स ज्याला म्हणता येईल, ऍक्च्युअली जे ब्लॉकेज मधला जो कल्प्रिट आहे मेन तो LDL आहे। तर LDLचं प्रमाण आणि ट्रायग्लिसराईड ज्या व्यक्तीमध्ये जास्त प्रमाणात वाढलेलं असतं अशा लोकांना सुद्धा हृदयरोगाचा धोका जास्त आहे। तर कोलेस्ट्रॉलचा आणि अटॅकचा नवीन जे काही रिसर्च स्टडी आले त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल हा आपल्याला घातक नसून त्याच्यामधले लिपिड आणि LDL आणि ट्रायग्लिसराईड ह्या दोन गोष्टी आपल्याला हृदय रोगास कारणीभूत ठरू शकतात, ते आपल्यामध्ये ब्लॉकेजेस तयार करतात आणि अटॅक येण्याची शक्यता जास्त असते। ज्यांना अनुवंशिकता आहे, अनुवंशिकता म्हणजे ज्यांच्या आई वडिलांना हृदय रोगाचा आजार होता, हृदय रोगामुळे ज्यांच्या आई वडिलांची मृत्यू झालेली आहे त्यांच्या मुलांना हृदयरोग होण्याचा धोका जास्त आहे। त्याच्यानंतर टाईप A पर्सनॅलिटीचे जे लोक, जे म्हणजे खूप पंक्च्युअल असतात, ज्यांना कामाबद्दल खूप हे असते, एकदम वेळ पाळणारे, कामाच्या बाबतीत एकदम कॉशियस असणारे अशा लोकांना सुद्धा हृदयरोगाचा धोका जास्त आहे। त्याच्यानंतर ज्यांना दाताची समस्या, पेरिओडोनायटिस नावाचा जो दाताचा आजार आहे तो ज्यांना वारंवार होतो अशा लोकांना सुद्धा हृदय विकार किंवा हार्ट अटॅक होण्याची शक्यता
जास्त आहे. त्याच्यानंतर येतात जे सेडेंटरी लाईफस्टाईल वाले, म्हणजे ज्यांना बैठे काम आहे, जे कंटिन्युअस सतत बसून असतात, ज्यांना बसून ऑफिशियल वर्क म्हणा किंवा दुकान आहे, व्यवसाय आहे, किंवा एकाच जागी जे जास्त वेळ 7-8 घंट्यापेक्षा जास्त वेळ बसून राहतात, अशा लोकांना सुद्धा हृदयरोगाचा धोका जास्त आहे. त्याच्यानंतर मद्यपान आणि धूम्रपान करणारे, ज्यांना स्मोकिंग आणि ड्रिंकिंग ची व्यसने आहेत, म्हणजे जे रेग्युलर मद्यपान करतात, रेग्युलर धूम्रपान करतात, अशा लोकांना सुद्धा याचा धोका जास्त आहे हृदयरोगाचा. त्याच्यानंतर येतं पोल्युशन म्हणजे जे लोक पोल्युशनला जास्त प्रोन आहेत, म्हणजे ज्यांच्या एरियामध्ये किंवा ज्यांच्या शहरामध्ये खूप पोल्युशन आहे. पोल्युशन म्हणजे वाहनाचं प्रदूषण म्हणा, फॅक्टरीचं प्रदूषण म्हणा, किंवा अनेक प्रकारचं प्रदूषण असते. ते कुठल्याही प्रकारचं जर प्रदूषणाला तुम्ही एक्सपोजर होत असाल तर तुम्हाला सुद्धा हृदयरोगाचा धोका जास्त आहे. ज्यांना अति ताणतणावामध्ये काम करावं लागतं किंवा ज्यांना रेग्युलर ज्यांच्या व्यवसायामध्ये, ज्यांच्या कामामध्ये अति ताणतणाव आहे, अशा लोकांना सुद्धा हृदयरोग होण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यानंतर पुरुष, महिलांच्या कंपॅरिझनमध्ये पुरुषांना हृदयरोगाचा धोका जास्त आहे. आता ही झालं ज्यांना हृदयरोग होण्याची शक्यता जास्त आहे. तर याच्यासाठी आपण काय करू शकतो? पूर्वीच हृदयरोग ओळखू शकतो का? तर होय, त्याचं उत्तर आहे हो. तुम्ही काही तपासण्या आहेत, आता याच्यामध्ये मी काही तपासण्या पण सांगितलेल्या आहेत. तर आता मी परत एकदा सांगतो की कुठल्या तपासण्या केल्यावर तुम्हाला हृदयरोगाचा धोका आहे का हे लक्षात येऊ शकतं. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे लिपिड प्रोफाईल. लिपिड प्रोफाईलमध्ये ज्यांचं ट्रायग्लिसराईड आणि एलडीएल वाढलेलं आहे, अशा लोकांना हृदयरोगाचा धोका जास्त आहे. त्याचप्रमाणे ज्यांचे एचडीएल कमी आहे, त्या लोकांना पण हृदयरोगाचा धोका आहे. त्याच्यानंतर HSCRP, हाय सेन्सिटिव्ह सीआरपी नावाची एक टेस्ट आहे, त्याच्यामध्ये ज्यांना ब्लॉकेजेस होण्याची सुरुवात होते किंवा ज्यांना रक्तवाहिन्यामध्ये जखम, ज्याला एंडोथिलियल डिस्फंक्शन असे आपण म्हणून, ज्यांना रक्तवाहिन्यामध्ये जखम व्हायला सुरुवात झालेली आहे, ब्लॉकेज बनायला चालू झालेली आहे, अशा लोकांमध्ये HSCRP वाढलेला असते. त्याच्यामुळं ही तपासणी सुद्धा आपण केल्यास आपल्याला हृदयरोगाचा पूर्वीच धोका लक्षात येऊ शकतो. त्याच्यानंतर HbA1c, ज्या लोकांची शुगर, ज्यांना डायबिटीज आहे किंवा ज्यांना अनकंट्रोल्ड शुगर आहे, अशा लोकांना ब्लॉकेजेस होण्याची जास्त शक्यता आहे. त्याच्यानंतरची तपासणी येईल व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D3. ज्या लोकांना व्हिटॅमिन B12चं प्रमाण कमी आहे, व्हिटॅमिन D3चं प्रमाण कमी आहे, अशा लोकांना पण हृदयरोगाचा धोका जास्त आहे. तर या तपासण्यासोबतच ECG आणि एक TMT नावाची पण एक टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण याच्यावर 15 मिनिटं पेशंटला चालवतो. तर ह्या ज्या तपासण्या आपण वर्षातून एक वेळेस केल्या, की ज्यांना हृदयरोगाचा धोका जास्त आहे, अशा व्यक्तींनी जर वर्षातून एक वेळेस ही तपासणी केली तर तुम्हाला हृदयरोगाचा धोका आहे किंवा नाही ही तुम्हाला गोष्ट लक्षात येईल. आणि जर धोका असेल, तुम्ही एखाद्या याच्यामधली एक टेस्ट तुमची पॉझिटिव्ह आली किंवा रिपोर्ट वाढून आला, तर तुम्हाला वेळीच काळजी घेऊन किंवा वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून तुम्ही पुढचा हृदयरोगाचा अटॅक म्हणा किंवा हृदयरोगामुळे होणारे मृत्यू तुम्ही वेळीच टाळू शकता. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ह्या तपासण्या करणं गरजेचं आहे. आता ह्या तपासण्या झाल्या आणि हे मी सांगितलं की कोणाला हृदयरोग होऊ शकतं. तर आता मी एक सांगतो की हृदयरोग होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे किंवा हृदयरोग कशा प्रकारे टाळता येतो. तर आपल्या शरीरामध्येच देवानी, ईश्वरांनी आपल्याला शरीरामध्येच HDL नावाचं एक लायपोप्रोटीन दिलेलं आहे, ज्याला आपण हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन असं आपण म्हणतो. तर या HDLचं काय काम आहे, तुमच्या शरीरात जिथे कुठे ब्लॉकेज बनलेले आहेत ते ब्लॉकेजेस कमी करून ते लिव्हरमध्ये जे अतिप्रमाणात वाढलेले LDL आहे, कोलेस्ट्रॉल आहे किंवा ट्रायग्लिसराईड, ते तुमच्या बॉडीतून काढून लिव्हरमध्ये आणून ते संडास वाटे बाहेर फेकल्या जाते. हे आपल्या HDLचं काम आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ईश्वरांनी ऑलरेडी ब्लॉकेज कमी करण्याची टेक्निक डेव्हलप केलेली आहे, परंतु आपल्या अनेक लोकांना ही माहितीच नाहीये. तर HDL वाढलं तर ब्लॉकेजेस रिव्हर्स होतात नॅचरली तुमच्या शरीरात. तर HDL कसं वाढवायचं, म्हणजे HDL कोणत्या प्रकारे वाढवता येईल, आणि HDL वाढलं तर तुम्हाला ब्लॉकेजेस तुमचे कमी होण्यास मदत होईल आणि तुम्हाला हृदयरोगाचा धोका टाळता येईल. तर HDL वाढवण्यासाठी काही अन्न पदार्थ आहेत, जसं की फ्लॅक्सीड आहे, जवसाचा पण आपल्या आहारामध्ये जवसाचं प्रमाण जास्त प्रमाणात घ्या. त्याच्यानंतर फिश, म्हणजे महिन्यातून 1 ते 2 वेळेस, फक्त जास्त नाही, महिन्यातून 1 ते 2 वेळेस आपण फिशचा आहारामध्ये वापर करावा. त्याच्यामध्ये ती फिश जी आहे तळलेली नसावी. तर ते फिश घेतल्या, फिशमध्ये पण omega-3 omega-6 असते आणि omega-3 omega-6 हे आपल्या HDL वाढवायला मदत करते. त्याच्यानंतर चिया सीड्स जे म्हणतो ते बारीक प्रमाणामध्ये ड्रिंकमध्ये आजकाल वेलकम ड्रिंकमध्ये टाकतात चिया सीड्स, त्याच्यामध्ये पण omega-3 omega-6 असतं, त्याच्याने पण HDL वाढायला मदत होते. त्याच्यासोबतच आहे अक्रोड, ज्याला वॉलनट असे आपण म्हणतो, अक्रोडमध्ये पण omega-3 omega-6 प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यामुळे HDL वाढण्यास मदत होते. त्याच्यानंतर मखाने, जे खाण्याचा पदार्थ येतो, मखाने असतात,
ते मखाने पण खाल्ले तर आपले ओमेगा 3 ओमेगा 6 वाढून एचडीएल वाढण्यास मदत होते. त्याचप्रमाणे रेग्युलर एक्सरसाइज म्हणजे रोज 1 तास चालल्यास आपल्या शरीरामध्ये नॅचरली एचडीएल वाढतं आणि एचडीएल वाढल्यानंतर ऑटोमॅटिक नॅचरली आपले ब्लॉकेजेस कमी व्हायला चालू होतात. त्याच्यानंतर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपल्या खाण्यामध्ये तेलाचं प्रमाण अत्यंत कमी करा. फक्त चवीपुरतं फोडणीला फक्त 10 ml म्हणजे 2 चमचे तेलाचा वापर करावा. आणि तेल कुठलं वापरावं तर करडीचं तेल, सूर्यफूल, राईस ब्रॅन आणि सोयाबीन हे जे तेल आहे दर 10 दिवसाला तेल बदलावं. तेल हे रिफाईंड तेल ऐवजी लाकडी घाण्याचं तेल वापरावं. शक्यतो 0 ऑइलच वापरावं. खूपच गरज वाटली तर 1 चमचा तेल टाकून त्याचा फोडणीसाठी वापर करावा. आणि दर 10 महिन्याला आपलं तेल बदलत जावं. तेल बदलत राहिलं तर ब्लॉकेज होण्याची शक्यता कमी आहे. हे एक म्हणजे स्टडीतून दिसून आलेलं आहे आणि त्या स्टडीच्या बेसच्या आधारे मी तुम्हाला सांगत आहे. त्याच्यानंतर नमक जे आहे सैंधव नमकाचा वापर करावा. सैंधव नमक म्हणजे उपवासाचं मीठ असतं, त्याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त आहे आणि ते आपल्या किडनीला घातक नाहीये, ते किडनीला पोषक आहे. पोटॅशियम मुळे शरीरात अति प्रमाणात पाणी साठून राहत नाही आणि आपल्या ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्याचं काम होतं. किडनी सुरक्षित राहते. पोटॅशियम कशामध्ये सैंधव नमक. मग खाण्यामध्ये आपल्या सैंधव नमकाचा वापर करावा. तेल कमी करा, साखरेचं प्रमाण कमी करा. त्याच्यानंतर मैद्याचं प्रमाण 0 करा. ब्रेड, बिस्किट, बेकरीचे जेवढे पदार्थ आहेत, दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ आणि बेकरी आणि बेकरी फूड्स, फास्ट फूड ह्यांचा ऑलमोस्ट तुम्ही आहारातून प्रमाण 0 प्रमाणात करा. कारण हे प्रमाण तुम्हाला ब्लॉकेजेस बनवायला हे पोषक आहेत आणि याच्यामुळे ब्लॉकेजेस बनते. त्याच्यामुळे ह्या पदार्थ आपल्या आहारातून काढून टाका. आणि त्याच्यानंतर आहे की आपण जे जेवणामध्ये आपण गहू, ज्वारी वगैरे वापरतो त्याच्याऐवजी मिक्स आटा एक येतो आपण, ज्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे. ज्याच्यामध्ये आपण चण्याचं पीठ वगैरे, सोयाबीनचं पावडर वगैरे टाकून त्याच्यासोबतच आपण त्याला हे म्हणून ओट्स वगैरे टाकून जे आपण मिक्स आटा आजकाल मार्केटमध्ये येतं. मार्केटमध्ये येण्यापेक्षा आपल्या घरी आपण मिक्स आटा बनवू शकतो. त्याच्यामध्ये चना पीठ, त्याच्यानंतर ओट्स, जवस, थोडंसं काळी मेथी हे टाकून आणि थोड्या प्रमाणात गहू आणि ज्वारीचं थोडं प्रमाण घेऊन 100 ते 200 ग्राम घेऊन आपण एक मिक्स आटा वापरू शकतो. आणि मिक्स आटा वापरल्यानंतर त्याच्यामुळे मिक्स आटामध्ये काय आहे, फायबर आहे. मिक्स आटा फायबर युक्त असल्यामुळे तुमचं वजन वाढणार नाही आणि तुमचे ब्लॉकेजेस नॅचरली कमी होण्यास मदत होईल. तुमची शुगर सुद्धा नियंत्रणात राहील. तुम्ही सैंधव नमक वापरल्यामुळे तुमची बीपी वाढणार नाही, तुमची बीपी कंट्रोलमध्ये राहील आणि तुमचं बीपीमुळे जे किडनी डॅमेज होणार आहे ते रोखता येईल. अशा प्रकारे ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही दैनंदिन वापरामध्ये करून सोबतच रोज 1 तास व्यायाम कसा तुम्हाला सहन होईल अशा प्रकारचा व्यायाम तुम्ही रोज 1 तास शरीराला स्वतःसाठी देणं फार आवश्यक आहे. व्यायाम केलास तर तुमचे एचडीएल वाढेल, तुमच्या शरीरात अतिरिक्त चरबी साचणार नाही, अतिरिक्त पाणी साचणार नाही आणि तुम्ही हृदयरोगापासून दूर राहाल. अशा प्रकारे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काय खानपान आणि कुठल्या प्रकारच्या तपासण्या केल्या तर आपण हृदयरोगापासून दूर राहू शकतो. याबद्दल मी आज माहिती दिलेली आहे. मी परत एकदा WMO टीम, सर्व ऍडमिन टीमचं आभार मानतो की आपण मला हृदयरोगावर जनजागृती करण्यासाठी मला इथे बोलवलात आणि मला इथे बोलण्याचा मान दिला. त्याचप्रमाणे अधिक हृदयरोगाबद्दल पुढे मी आणखी 2 सेशन बनवणार आहे, ज्याच्यावर एक नॉन इन्व्हेसिव्ह हार्ट ट्रीटमेंट जी आहे आपल्या भारतामध्ये सध्या अँजिओप्लास्टी, बायपास व्यतिरिक्त नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट पण आलेली आहे, ज्याला आपण EACP असं म्हणतो. याच्याबद्दल मी पुढे आणखी 2 व्हिडिओ बनवणार आहे. तर आमच्याशी जुळण्यासाठी आपण बेल आयकॉनला प्रेस करा, आमचं WMOचं जे चॅनल आहे सबस्क्राईब करा आणि आमच्याशी जुडलेले राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.